हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले, महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई आजच्या या नंदुरबार जिल्हा परिषदच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उभा आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या नंदुरबारचे जिल्हा प्रमुख आदरणीय दीपक अण्णा गवते, उपजिल्हा प्रमुख आदरणीय सोनारजी, तालुका प्रमुख रमेश पाटील, माझ्याबरोबर आलेले पंचायत समिती धरणगावचे सभापती श्री राजू भैया पाटील, पंचायत समितीचे सदस्य श्री दीपक भाऊ सोनोने, धुळा जिल्हा परिषदचे जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दासभाऊ, त्याचप्रमाणे आपल्या या गावाचे आणि परिसरातून आलेले सगळे मतदार बंधू भगिनी, बालमित्रांनो आणि चोरून ऐकणाऱ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बांधवांनो, सभा सुरू आहे आणि मागून घोषणा देत आहेत ते काँग्रेस राष्ट्रवादीवाले, आमच्या नादी पडू नका, मारामारी करण्याचा धंदा आमचा आहे, तुमचा नाही। घरून निघतो ना आम्ही, बायकोला सांगून येतो आलो तर तुझा नाहीतर शिवसेनेचा। मैदानी कुस्ती खेळण्याची ताकद आहे आमच्यात, आणि शिवसेना ही काही पळपुट्टी संघटना नाही। जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं, या काँग्रेसच्या सरकारच्या वेळेस आम्ही जेव्हा शिवसेना स्थापन केली 84, 85, 86 साली, तेव्हा नुसता गणपती जरी बसवायचा ना तरी पोलीस आमच्या घरी यायचा। आताही 35 केसेस आहे गुलाबराव पाटलावर, त्याच्यामध्ये 30 अधिकाऱ्याला ठोकल्याचे आहे। त्यामुळे 100 दिवस हिजड्यासारखं आम्हाला जगायचं नाहीये, 10 दिवस वाघासारखं जगायचं, हे आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलंय। आंखें होकर भी बने अंधे तो बिजली गवार क्या जाने, जिस अंधे को चिराग नहीं मालूम वो उजाला क्या जाने, जिसे लड़ना नहीं मालूम वो तीर तलवार क्या जाने। काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांना माझं आव्हान आहे, बिना पैशाचं लढा आमच्यासारखं। तुमच्यामध्ये दम आहे, बिना बोकड्या कापायचे, बिना दारूच्या पार्ट्या देण्याचे आमच्यासारखं लढा। पैशांच्या भरोश्यावर तुम्ही राज्य करता आहात, 500 रुपये वाटायचे आणि मतं विकत घ्यायची, हे सोडून मैदानात या। आणि वेळ काही लांब नाहीये, 2014 आमची आहे। जे अधिकारी त्रास देत आहे आम्हाला, जे काही पुढारी त्रास देत आहे, त्यांची यादी आमच्याकडे पण तयार आहे। सरकार आल्यावर तो ठाकूर म्हणतो ना पिक्चर मध्ये, चून चून के मारेंगे ठाकूर, तशी यादी आमच्याकडे पण रेडी आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नाटक चाललंय यांचं, काँग्रेस राष्ट्रवादीचं। विजयकुमार गावितांना म्हणा पैसा सोडा बाजूला आणि लढा। असे 500 रुपये मात, 200 रुपये मात, 300 रुपये मात मताचा लिलाव करण्याकरता आज चौफेर हा विचार चाललाय। आज मी माझ्या मतदार राजाला विनंती करणार आहे, पैशाने राजकारण चाललं तर पुढचं भवितव्य काय होणार आहे याचा विचार आपण करता आहात का? उद्याच्या दिवशी सर्वसाधारण माणूस कोणताही लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही, असं चित्र या काँग्रेस राष्ट्रवादीने निर्माण केलंय। पैसा खायचा, पैसा वाटायचा आणि पुन्हा पैसा खायचा, हे चक्र कालचक्र सुरू झालेलं आहे। आज मी माझ्या मतदार राजाला विनंती करतोय, 12-12 तास आणि 16-16 तास लाईन नाहीये, आंदोलन करायची, आम्ही जेलमध्ये जायचं, आम्ही आणि मतदान करायचं, तुम्ही त्यांना थोडा तरी विचार करा। आम्ही शेतकरी आहे, बैलाची पडची सुद्धा आम्ही फेडतो, एवढी अक्कल आम्हा शेतकऱ्याला आहे। अरे अर्ध्या रात्री जर शिवसैनिक
तर मतदान रूपी फेडा हीच विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे. आज यांच्याकडे पैसा हे भांडवल जर सोडलं, गावागावामध्ये पैशाच्या भरोशावर मारामाऱ्या करायच्या, पार्ट्या करायच्या, ज्या तरुणाला शाळा शिकायची सवय आहे, ज्याला कॉलेज शिकायची सवय आहे, त्याला दारू पाजायची. मी तर माझ्या मायबापाला विनंती करणार आहे, तुमच्या मुलगा प्रचारावरून आल्यानंतर त्याचा तोंडाचा वास घ्या की आमचा 16 वर्षाचं हे पोट्ट बुच्चन भरदावर पिऊन आलाय का. आज ही पिढी बर्बाद होते आहे. 16 तास लाईन नसल्यानंतर आम्ही खुश आहे. लोकांचा मला या ठिकाणी प्रश्न पडतो. काल परवाकडे मी माझ्या तालुक्यामध्ये मक्याचं केंद्र सुरू केलं. मक्याचं केंद्र सरकार सुरू करण्याचं सांगत होतं, पण पोते नाही म्हणून खरेदी तिथं बंद होती. काय कारण? मका का खरेदी नाही? तर म्हणले तुमचा मका काळा आहे, तुमच्या मक्याचं मॉइश्चर 17 आहे. मी त्यांना विचारलं, विजय गावित सारखे काळे मंत्री तुम्हाला चालतात सरकारमध्ये, आमचा काळा मका चालत नाही? शेतकऱ्यांनी काय मक्याला रंग मारलाय का? शेतकऱ्यांनी काय ज्वारला रंग मारलाय का? आज या शेतकऱ्याला लाईन मिळत नाही. लाईट मिळाली तर ती पूर्ण दाबाची मिळत नाही. पूर्ण दाबाची मिळाली तर ट्रान्सफॉर्मर ठिकाणावर राहत नाही. ट्रान्सफॉर्मर जळाला तर तो दुसऱ्या दिवशी मिळत नाही. दुसऱ्या दिवशी मिळाला गेला तर पैसा दिल्याशिवाय वायरमन तो ट्रान्सफॉर्मर तुमच्या शेतामध्ये बसवत नाही. हे सगळं सहन केल्यानंतर सुद्धा नागपंचमी सारखं जसं आम्ही आता म्हणलो की साप निघाला तर सगळे सापाला मारून टाकाल आणि त्याच नागपंचमीच्या दिवशी त्याच सापाला पूजा कराल, ही संस्कृती आता आपण सोडून टाका. नाग हा नाग असतो, साप हा साप असतो, तो चावल्याशिवाय राहत नाही. म्हणून तो कोणत्याही दिवशी सापडला तर त्याला ठेसला पाहिजे, हा विचार मतदार राजांनी आज करण्याची अत्यावश्यक गरज आहे. आज काय परिस्थिती आहे? आज अशी परिस्थिती आहे, 12 तास लाईन गेल्यानंतर खेड्यातला माणूस सांगतो 12 गयची पण बरोबर 12 म्हणजे त्याला लाईन गेल्याचा आनंद नाही, दुःख नाही, त्याला ती 12 तासाने आल्याचा आनंद आहे. तो काय म्हणतो 12 गयची पण बरोबर 12 म्हणजे वारे वा माझ्या मतदार राजा, तुम्ही जर अशामध्ये खुश असाल, अशामध्ये समाधानी असाल तर परमेश्वर तुमचं कल्याण करू. मागच्या वर्षाचं आम्हाला लाईट बिल दिलं गेलं. शेतकरी राजावर विचार करा. माझ्या घराच्या समोर फटफटी आहे, तिच्यामध्ये मी 5 लिटर पेट्रोल टाकलंय. 5 लिटर पेट्रोल जर ती 50 किलोमीटर वापरली गेली तर तिच्यामध्ये 4 लिटर पेट्रोल नाही, जर ती 50चा ऍव्हरेज देत असेल तर. पण मी फटफटी चालवलीच नाही, तर त्या फटफटीचं पेट्रोल गेलं कुठं? मग माझं सरकारला आव्हान आहे, मी कोर्टामध्ये सुद्धा दावा दाखल करतोय. मागच्या वर्षी 50% आत या महाराष्ट्राची आणेवारी होती. दुष्काळग्रस्त आमचा महाराष्ट्र होता. कोणत्याही शेतातली मोटर चालली नाही, पण आम्हाला लाईट बिल का दिलं गेलं? आम्ही लाईट बिल भरणार नाही असा आमचा शेतकऱ्यांकरता यावेळेचा दावा आहे. जर मागच्या वर्षी आम्ही शेतीतला पंपच चालवला नाही, आम्ही विहिरीतलं पाणीच काढलं नाही, प्रत्येक तालुक्यामध्ये टँकर व्यतिरिक्त पाणी पुरवलं गेलं, आज त्याच शेतकऱ्यांना 70,000, 30,000, 80,000, 50,000 अशी बिलं आलेली आहेत. पण तुम्ही सहन करतात. शेतकऱ्यावर तुमच्यापेक्षा तर अंगणवाडीच्या बाया चांगल्या की त्यांना पगार मिळाला नाही तर ते ताटली चमचा मोर्चा काढतात. पण तुम्ही घरात बसून असतात. आम्ही शेतकऱ्यांची आंदोलनं करतो. दीपकांना, तुम्ही जे आंदोलनं करतात शिवसेना महाराष्ट्रामध्ये तेच आंदोलन करते. आपण सगळेजण आंदोलन करतो, कापसाला भाव मिळाला पाहिजे. आमच्या मोर्चामध्ये कोण असतं माहितीये? आमच्या मोर्चामध्ये जे कार्यकर्ते असतात कापसाचा भाव मागणारे, त्याच्यामध्ये 50% कार्यकर्ते असतात की त्यांच्याकडे उतारा नाही. पण ते काय म्हणतात? कापसाला भाव मिळाला पाहिजे. कुणाकरता म्हणतात? माझ्या शेतकरी राजा करता. पण ज्या शेतकरी राजाला कापसाला भाव पाहिजे तो घरात पंख्यामध्ये आरामात झोपलेला असतो. बांधवांनो, शिवसेना या महाराष्ट्रात नसती तर या काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांना तुमच्याकडे पाहण्याची आजची गरज नाही, याच्यापेक्षा वाईट स्थिती आज तुमची झाली असती.
16 तास लाईन नाही. मी तर शेतकऱ्यांना आव्हान केलंय, थोडे दिवस थांबा, महिना 2 महिना थांबा. एजी पंप, शेतातला चालणारा पंप, या त्यात सुद्धा 4 तासच्या वरती लाईट तुम्हाला मिळणार नाही, हे गॅरंटीपूर्व मी तुम्हाला सांगतोय. आपण चांगलं केलं, आंदोलन केलं, सिंगल फेज केली, आणि गावातली लाईन मिळेल, पण शेतातली लाईन आता मिळणार नाही. शेतातली लाईन आम्हाला मिळणार नाही. आमच्याकडे धडांगा सुरू केलाय, लाईन कट करो. आज मी 7-8 गावांच्या मिटिंगा घेतल्या, लोकांना सांगितलं बिल भरणार नाही. लाईन कट करायला आला तसा त्या वायरमनला कट करा, तरच तुम्ही शेतकऱ्याची औलाद आहे असं मला या ठिकाणी वाटतं. पण प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा जन्माला आला पाहिजे, पण तो माझ्या घरात नको, शेजाऱ्याच्या घरात आला पाहिजे. ही मानसिकता माझ्या शेतकरी राजाची होऊन बसली आहे. आम्ही आपल्याकडे मतदान मागायला आलोय, मतदानाचा जोगवा मागायला आलोय. जिल्हा परिषदेचा उमेदवार आमचा भिल्ल समाजाचा आहे, पंचायत समितीची उमेदवार या गावातले ग्रामपंचायतचे सदस्य आहे, तिघही उमेदवार आमचे गरीब उमेदवार आहे. आता तुम्हाला काय सांगावं, 30चं मतदान आहे, 31चं मतदान आहे, 1 तारखेचं. 30 तारखेला लक्ष्मी आहे, चंचल आहे लक्ष्मी. तुमच्या चेहऱ्याकडे मी बघतोय, 30ला लक्ष्मी तुमच्या दारोदार फिरणार आहे. आपण बाहेर खाटी टाकून झोपा, लक्ष्मी दारोदार फिरेल आणि म्हणेल, भक्ता काय झोपलाय तू, काय हवंय तुला, 200 की 100, फरदड की क्वार्टर. पैशांच्या भरोशावर मतदान आपल्याला विकत घेण्याकरता सौदा केला जाणार आहे. थोडक्यात मनामध्ये विचार करा की तुम्ही 500 रुपयात आपलं मत दिलं, वर्षाला 100 रुपये, महिन्याला 9 रुपये, दिवसाला 30 खडकू. आपल्या मताची किंमत फक्त 30 खडकू आहे. अरे तुमच्या मताची किंमत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाटा बिर्लाला सुद्धा 1 मत देण्याचा अधिकार दिलाय, धीरूभाई अंबानीला 1 मत देण्याचा अधिकार दिलाय, गुलाबराव पाटलाच्या वेड्या बायकोला, गरीब बायकोला सुद्धा 1 मत देण्याचा अधिकार दिलाय, आणि ऐश्वर्या रायला सुद्धा 1 मत देण्याचा अधिकार दिलाय. हे मत, तुमचं 1 मत एवढं किमती आहे की ते करोडपतीपेक्षा जास्त श्रीमंती असलेलं मत आहे, पण त्याची किंमत आम्हाला कळत नाही. यांनी दारू पाजायची, मटणं खाऊ घालायची, आणि लोक पण आता हुशार आहे. सकाळी काँग्रेसचं जेवतात, दुपारी राष्ट्रवादीचं जेवतात, आणि संध्याकाळी शिवसेनेची शेवभाजी खातात, आणि वरतून सांगता आपला तर सगळ्याशीच संबंध आहे, वो कसाल वाईट राहो. त्यामुळे लोकांचं बी गणित काही समजत नाही, लोकांचं गणित काही समजत नाही, लोकांच्या मनामध्ये काय आहे ते समजत नाही. पण मतदार हो, तुम्ही भरपूर वेळेपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला विभागातून निवडून देताय. एक वेळेस तुम्ही आमचा प्रयोग करा, एक वेळेस तरी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेवर आमचा सदस्य निवडून पाठवा. राज कपूरने एक पिक्चर काढला होता आणि पिक्चर मध्ये गाणं घेतलं होतं की हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. पारतंत्र्याच्या काळामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिक्चर निघाला आणि त्याच्यामध्ये हे गाणं घेतलं गेलं. 10 वर्ष स्वातंत्र्याचा काळ राज कपूरने पाहिला. त्यांना वाटलं आपण जे गाणं म्हटलं ती स्थिती आज राहिली नाही, आपण गाणं बदलवलं पाहिजे. त्यांनी गाणं बदलवून टाकलं आणि राम तेरी गंगा मैली पाप हो गई पापियों के पाप धोते धोते. राज कपूरला 10 वर्षात कळलं, पण नंदुरबारला अजून 50 वर्षात कळलेलं नाही. ही कळ्यात मोठी शोकांतिका आहे. असं म्हणतात, भाकरी जर करपायला लागली तर ती पलटी करावी लागते, पलटी केली तर भाकरी जळत नाही. आमचं म्हणणं तेच आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या या भाकरीला आपल्याला आता बदलवायची आहे. हे दोघं एकच आहे, हे दोघं एकच आहे. मला आठवतं की गांधीजी परवाच्या दिवशी ज्यावेळेस माझ्या स्वप्नामध्ये आले, मी झोपलेलो होतो, समोरून गांधीजी आले. गांधीजी आले आणि मला म्हणले, तू शिवसेनेवाला आहे का गुलाब पाटील? मी पाहिलं, म्हणलं गांधीजी आणि शिवसेनेवाल्याकडे कसं काय आले? म्हणलं गांधीजी महासंत तुम्ही माझ्याकडे कसे आले? म्हणे पहिले दरवाजा लाव. मी दरवाजा लावला, गांधीजीचे पाया पडलो. म्हणतो गांधीजी आपण कसं काय आलात? शांत बैस, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हणतो विचारा संत महंत साबरमती के संत, तूने कर दिया कमाल, दे दी हमें आजादी बिना खर्च बिना ढाल. सांगा महाराज तुम्हाला काय सांगायचं आहे? म्हणले गुलाब, मला हे विचारायचं आहे की शिवाजी महाराजांचं स्थान तुमच्या हृदयात कसं आहे? म्हणलं माझ्या हृदयात शिवाजी महाराजांचं स्थान आहे. म्हणजे लोक त्यांचे पुतळे उभे करतात, कशा पद्धतीचे असतात?
तर शिवाजी महाराज घोड्यावर बसले, त्यांच्या हातामध्ये तलवार आहे, घोडा चाललाय, छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले आहे. म्हणजे महाराणा प्रतापांचे पुतळे कसे उभे करतात? म्हणलं महाराणा प्रतापांच्या हातामध्ये 2 तलवारी आहे, त्यांचा घोडा चाललाय, महाराणा बसलेले आहे. मग मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे, या काँग्रेसवाल्यांनी माझ्या हातात काठी का ठेवली? म्हणलं गांधीजी मी याचं उत्तर देऊ शकत नाही. याचं उत्तर म्हणलं गांधीजी मी तुम्हाला देऊ शकत नाही. तर म्हणे मग मी तुला एक काम सांगतो, म्हणलं सांगा, हुकूम करा. तर म्हणले एक काम कर, माझ्याकरता घोडा घेऊन ये. म्हणलं बस. पण एक लक्षात ठेव म्हणले, काँग्रेस राष्ट्रवादीवाला कुणी भेटला तर त्याला काहीच बोलायचं नाही. तर बिलकुल बोलणार नाही महाराज. घराच्या बाहेर निघालो, 2 काँग्रेसवाले आणि 1 राष्ट्रवादीवाला, 2 जण मला भेटले. ते म्हणले कुठे चाललात? मला गांधीजीचं बोललेलं लक्षात आलं, म्हणलं सांगायचं नाही. त्यांना म्हणलं माझ्या घरी साधू आलाय, त्या साधूचं काम करायला मी बाहेर जातोय. काँग्रेसवाला ऐके ना, म्हणले आम्ही तुझे दोस्त आहे. राष्ट्रवादीवाला म्हणले ठीक आहे ना, आम्ही काँग्रेसचे राष्ट्रवादीचे असले म्हणून काय झालं, आम्हालाही त्या महाराजाला भेटायचं आहे, आम्हालाही भविष्य पाहायचं आहे. मी ऐकत नव्हता, ते ऐकत नव्हती. दोघांनी हात पकडला आणि घरात त्यानं दरवाजा उघडला, पाहिलं. आणि काय बोलता? म्हणजे गांधीजी तुम्ही या शिवसेनेवाल्याकडे, हलकट माणसाकडे कसं काय आले? आम्ही मूळ काँग्रेसचे. देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर तुम्ही सांगितलं होतं आम्हाला काँग्रेस डुबवून टाका, तरी आम्ही काँग्रेस डुबवली नाही. तुमच्या नावावर, गांधी परिवाराच्या नावावर सगळं आम्ही राज्य चालवलं, आम्ही बोफोर्स केलं, आम्ही बाहेर गुंतवणूक करून बाहेर देशामध्ये परकीय चलन पाठवलं, आम्ही भरपूर पैसे खाल्ले. मग काय आम्ही तुम्हाला काही एक गोष्ट घोडाबिडा आणू शकलो नसतो? त्यावर तर राष्ट्रवादीवाला जास्त चिडला. म्हणजे मान्य गांधीजी, मान्य आहे, आम्ही काँग्रेसला सोडलं, सोनिया गांधीला परकीश्री म्हणून या देशाचं पंतप्रधान होऊ देणार नाही म्हणून आम्ही शपथ खाल्ली, स्वाभिमानी म्हणून, अभिमानी म्हणून आम्ही राष्ट्रवादी उघडली. पण मूळ तर आम्ही तुमचीच आवला. आम्ही कितीही केलं तर सोनिया मॅडमच्या पायाशी जाऊन बसलो आणि आम्ही म्हणलं की नाही उपपंतप्रधान करत तुम्ही आम्हाला, तर कमीत कमी कृषी मंत्री करा. तेवढ्यावर आम्ही समाधानी राहिलो. मग काय आम्ही तुम्हाला घोडा आणू शकलो नसतो? त्यावर गांधीजीने डोक्याला हात मारला, म्हणले गुलाब तुला घोडा आणायला सांगितला होता, हे गधडे कुठनं आणले? हे गधड्यांचं सरकार, हे गधड्यांचं सरकार या महाराष्ट्रामध्ये राज्य करताय. हे तुम्हाला आणि आम्हाला नागवण्याचा प्रयत्न करताय, जाती जातीमध्ये भांडणे लावताय. पहिलं तर काम हे करता, शिवसेनावाले म्हणजे मुसलमानांच्या विरोधात आहे, हा पहिला घंटा पिटतात. मी मुसलमानांना विचारतो की रे भाई, इतने दिन से आप यहां रह रहे हो, तुम्हारा अपना कुछ बनता नहीं क्या? मुसलमान बांधव मानशी आमचं वैरत्व नाही. मुसलमानांना उलट माझं म्हणणं आहे, आपको कांग्रेस ने यूज किया. जैसा अपन बिरयानी बनाते हैं ना, बिरयानी में तेजपान डालते हैं, सेजपान डालते हैं, पत्थर फूल डालते हैं, बाजा डालते हैं, इलायची डालते हैं, फिर बिरयानी बनाते हैं. तसं मुसलमानांना बिर्याणी बनवण्यासारखं हे इलेक्शन आलं की शेख आ जाओ, पठाण आ जाओ, मनियार आ जाओ, कसाई आ जाओ, खाटीक आ जाओ, आणि असं करून ते बिर्याणी बनवतात. इलेक्शन झालं की दज बिर्याणी बनली की तेजपान बाहर, पठाण बाहर, शेख पान बाहर, शेख बाहर, पत्थर फूल बाहर, बाजा बाहर, बिर्याणी पेट में. मुसलमान बांधवाना माझा आह्वान है, तुमको क्या दिया इन्होंने? भंगार बेचो, बुढ़ी के बाल बेचो, केले बेचो. याच्यावरती आमच्या मुसलमान बांधवांना काय दिलं? किती मुसलमानांची मुलं कलेक्टर झाली, किती मुसलमानांची मुलं फौजदार झाली, हे मुसलमानांनी मला सांगावं. तुमचा वापर मतदान रूपी वापर केला. आम्ही तर नेहमी सांगतो, हरा है अल्लाह का, भगवा है भगवान का, सफेद है ईसाई का, उसमें बना है तिरंगा हिंदुस्तान का. हे सांगणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. पण यांनी मतदान करता काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी शिवसेनेने काही पण केलं तर शिवसेनेवर टीका करायची, शिवसेनेला वाईट म्हणायचं आणि आम्हाला सांगायचं काय दम राहिला शिवसेनेमध्ये. शिवसेनेचे पक्ष प्रमुख म्हणजे काहीच कामाचे नाही. अरे बाबा, काँग्रेसवाल्यांना मी विचारतो, राष्ट्रवादीवाल्यांना विचारतो, अरे आमची दत्तक घेतलेली मुलं तुमच्याकडे आहे म्हणून तुमचं चालतंय. आम्ही मुलं जन्माला घातली, कुपोषित होती ती, त्यांना गुबगुबीत केली. तुम्ही पाहिलं छगन भुजबळ सारखा गुबगुबीत बाळ, हे रे सोन्या मांडीवर बैस.
तुम्हाला आमचा पोरगा दत्तक घ्यावा लागला, त्याच्यावर समाधान झालं नाही, गणेश नाईकाला घेतलं, त्याच्यावर समाधान झालं नाही, नेपोलियन नारायण राणेला घेतलं, त्याच्यावर समाधान झालं नाही, प्रदेश राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण? भास्कर जाधव शिवसेनेची औलाद राष्ट्रवादीवाले हो, आमच्याशिवाय तुमचा पाळणा हलू शकत नाही, मुलं आम्ही जन्माला घालतो, नाव तुम्ही ठेवतात, याच्याशिवाय तुम्हाला दुसरं काहीच जमत नाही. कोण नारायण राणे? सायकल चोर नारायण राणे. त्याला मुख्यमंत्री करणारी, सायकल चोरला मुख्यमंत्री करणारी संघटना म्हणजे शिवसेना. शी म्हणजे शिस्तबद्ध, व म्हणजे वचनबद्ध, से म्हणजे सेवाभावी, आणि ना म्हणजे नाम मर्दांना जिथं स्थान नाही ती मर्दांची संघटना म्हणजे शिवसेना. आणि ती निवडणुकीत उभी राहिली आहे धनुष्यबाण घेऊन. धनुष्यबाणावर नुसते बटणं दाबायची आहेत. अरे दीपक अण्णा आमचा सेवा करतो, आमचे उपजिल्हा प्रमुख सेवा करतात, आमचे तालुका प्रमुख सेवा करतात. यांना जर तुम्ही हे काही इलेक्शनला उभे नाही, यांनी छोट्या छोट्या माणसाला, गरीब माणसाला निवडणुकीत उभं केलंय. कशाकरता उभं केलंय? तुमच्याकरता उभं केलंय. दिलं नाही यांना 65 वर्ष, पोगड्यांना मोठं केलं तुम्ही. एक वेळेस या गरिबांच्या पोरांना मोठं करा. काम नाही केलं तर तुम्हाला कान पकडण्याचा अधिकार आहे, पण एक वेळेस संधी देण्याची अत्यावश्यक आपल्याला गरज आहे. रनाळे गावाने नुसतं ठरवलं तर 6000 मतांचं हे गाव आहे. तुम्ही एकजूट झाला तर समोर काँग्रेस राष्ट्रवादीला चारी मुंड्या चित करू शकता. ही ताकद या गावाची आहे. शेकड्याच्या जातीचे होऊ नका. काही पण झालं तर शिवसेनेचं नाव. कांग्रेसवाल्यांना, राष्ट्रवादीवाल्यांना कुठला धंदा नहीं. एक कांग्रेस वाले ने शादी करवाया, 25 साल बच्चा नहीं पाया. लोगों ने कहा दूसरी शादी करवाओ, दूसरी शादी करने के बाद 2 ही साल में बच्चा पाया. लोगों ने पूछा क्या बात है, बोले इसमें भी शिवसेना का हाथ है. असे मानणारे हे कांग्रेस वाले. यांना आम्हाला हे सांगायचं आहे की तुम्ही आमच्या नादी लागू नका. आज या माझ्या शिवसेना पक्षामध्ये सर्वसाधारण भिल्ल समाजाचा माणूस, तो भिल्ल माणूस जो आदी मानव, याच्यानंतर जन्माला उत्पत्तीला आलेला आमचा भिल्ल माणूस आणि त्याची बाई जर सकाळी आम्हाला दिसली तर शंकर पार्वतीची जोडी चालली असं मी म्हणतो. आज या गरीब माणसाला आम्ही तिकीट दिलेलं आहे, या सर्वसाधारण माणसाला आम्ही उमेदवारी दिली आहे. यांना मतदान करण्याची अत्यावश्यक गरज आहे. ते जर काम करणार नाही तर त्यांच्या घरावर पण आमचा दीपकांना मोर्चा काढेल हे वचन देण्यासाठी मी आपल्याकडे इकडे आलो आहे. काय त्या गावितांचं घेऊन बसलात आपण? गावीत किती फुरक्या मारत असेल आणि युतीमध्ये आम्ही तुला जन्म दिला, अपक्ष आमदार तुला आम्ही मंत्री केला, आमच्या नादी लागू नकोस. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी यांनी अख्ख्या देशाला सत्यानाश करून टाकलाय. अरे आमच्या सैनिकाची मुंडगं घेऊन जातात तरी आमचा काँग्रेसचा गृहमंत्री खदा खदा हसतो. लाज शरम वाटली पाहिजे यांना. आता यांचं खरं नाही. 2014 येते. 2014 मध्ये या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आणि विधानसभेवर शिवसेनेचा भगवा झेंडा लागणार. हे तीळ मात्र शंका याच्यामध्ये डोक्यामध्ये आणण्याची गरज नाही. आज आम्ही ठरवलंय, तरुण बांधवांना, कच्च्या बच्च्यांना आम्ही सांगणार आहे, अरे हे लग्न आहे, या लग्नाकरता आता रात्रंदिवस एक करा. बाजूवाल्याचं मत, शेजाऱ्याचं मत, म्हातारीचं मत, बुवाचं मत, मतदार यादी चेक करा. पैसे वाटण्यापेक्षा तुमचं जर नियंत्रण असलं, नियोजन असलं, किती पैसा वाटू द्या यांचा. पैशानं जर राज्य चाललं असतं तर या देशाचा पंतप्रधान टाटा बिर्ला राहिला असता. घमेंड आहे यांना, पैशाचा रग आहे यांना. तुम्ही पण पैसे घेण्याची सवय करा, पण मत देण्याची सवय करू नका. हेच खरं आहे. पैसा घेण्याबद्दल वाद नाही, पण मत देऊ नका. घ्या ना. घेतल्यानंतर माझा अर्धा हिस्सा ठेवा, कारण ही आयडिया मी दिली आहे. एरंडोली करा. मी इलेक्शन आटपल्यानंतर माझा हिस्सा घ्यायला इकडे येणार आहे. कितना माल जमा है तूने काँग्रेस राष्ट्रवादी का. आणि खाऊ नका हो त्यांचं खाऊ नका. त्यांचं खाल्लेलं तुम्हाला पचणार नाही. ना त्यांची कोंबडी खायची, ना त्यांची बाटली प्यायची. अरे आपलं स्वतःचं कष्टाने पेरलेलं पीक सुद्धा काळं पडतं. तर यांचं जेवण केलेलं रक्त लाल करेल याची गॅरंटी आहे का?
पण काय लोक स्वाभिमान गहाण ठेवतात आणि काय करावं. अण्णा आले, ताते आले, बापूजी आले, दादा आले, अन्न चालले त्यांच्या माग. अरे आम्ही आमच्या स्वतःच्या कष्टावर भरोसा ठेवा. मी माझी कमाई करतो, मी माझं कष्ट करतो, मी माझा पैसा कमवतो, मी माझं मत माझ्या मर्जीनं देईल. ही तयारी मतदार राजाची झाली पाहिजे. 200 आणि 500 रुपयाल्या करता 5 वर्ष गहाण राहतो आपण. कशाला गहाण राहतो आपण. अरे आपली चप्पल घेतली नवी नवी, मारणाऱ्यानं बरोबर तीच मारली तर रडत बसतो का आपण. नवी घेतोच की नाही असं समजायचं. निवडणूक मध्ये चप्पल मारली गेली, 1 रुपया कोणाचा घ्यायचा नाही. जाईल स्वाभिमानानं मत देईल, येईल तेही स्वाभिमानानं मत देईल. तुमचा चेहरा बोलतोय. 1 तारखेचं मतदान हे धनुष्यबाणावर होणार आणि 2 तारखेला इथं आमचा वादा वाजणार, हे गॅरंटीपूर्वक मी इकडे सांगतोय. हे काय सर्वसाधारण लोकांचं काम नाही. इथं या तरुणांना मी प्रार्थना करणार आहे. तुमच्या वयाचे आम्ही होतो. 22-23 मध्ये आम्ही शिवसेनेचं काम सुरू केलं. आता 48 चालू आहे. 30 वर्षापासून संघटनेचं एक चित्रकाम आम्ही करतोय. कोण होतो आम्ही? कोण होतो? टपरी चालवायचो. टपरी 2 वेळेस आमदार झालो. विजयराज शिंदे बुंगाली वाजवायचा, 3 वेळेस आमदार झाला. दगडू सपकाळ लोटगाडी लोटायचा, 5 वेळेस आमदार झाला. नारायण राणेवर पहिले सायकलची चोरीची केस होती, तो मुख्यमंत्री झाला. हे शिवसेनेमध्ये होऊ शकतं. अशी ही संघटना, असे हा विचार आहे. तुम्ही यांना निवडून दिलं तर सर्वसाधारण महिलांची कामं असतील, सर्वसाधारण पुरुषांची कामं असतील, तरुणांची कामं असतील, विद्यार्थ्यांची कामं असतील, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्याही ग्रामीण पातळीच्या योजना येत असतील. आता माझ्याकडे तर 20 वर्षापासून पंचायत समिती माझ्या ताब्यात आहे. आता आमचे सभापती इकडे बसले, उपसभापती बसले. हे आमचे माजी सभापती आता पंचायत समिती मेंबर, लग्न नसताना सभापती झाले होते. पहिले सभापती मग बायकोचा पती. ते गोरे निवडून आले, खिलाडी जोडी निवडून आले. आता ते राजू भैया निवडून आले. वो भी बहुत जवान आहे. तुम्ही पण निवडून द्या. 1 वेळ शिवसेनेवाला निवडून द्या. अरे काम करण्याची स्टाईल आमची असते. आमच्याकडे ते मंत्री आहे गुलाबराव देवकर, आता नाहीये, आमदार आहे ते पण. त्यांना मी बोललो होतो 4 महीना दिया दे दो मेरे पास, लाल दिया. जसा एक दिनचा मुख्यमंत्री असतो तर 4 महिने मंत्री द्या म्हणलं मला. चला अधिकार पुढे पडेल आणि गुलाबराव पाटीलची गाडी त्याच्या मागे पडेल. याला म्हणतात रुबाब. आमच्यामध्ये धमाक आहे. हा भगवा फटका पाहिला की चांगल्या चांगल्यांची टरकते. म्हणून पंचायत समितीमध्ये आमच्या भगव्या शिलेदारांना तुम्ही निवडून पाठवा. तिथं आमचाच बोलबाला राहील, ही खात्री मी आपल्याला या ठिकाणी देणार आहे. आणि मला विश्वास आहे आपल्याशी मला भरपूर बोलायचं होतं, पण इथून अजून जवळपास 100 किलोमीटर जायचं आणि 2 सभा आहेत. रनाळ्याची मागची राहिलेली उणीव दीपकांना काही ऐकायला तयार नव्हते. मी दीपकांना भरपूर बोललो की बाबा मी येत नाही, पण माणूस जिद्दी. उद्धव साहेबांचा फोन पर्सनल रनाळ्याला जाण्याकरता. म्हणलं रनाळे म्हणजे नंदुरबार जिल्हा आणि नंदुरबार जिल्हा म्हणजे रनाळे. काय भयानक डाकू माणूस आहे. या माणसाने मला न बोलता 250 किलोमीटर इकडे बोलवलं आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन मला घेण्याची संधी मिळाली. मायबापा हो, गरीब माणसाला संधी देण्याकरता मी इकडे विनंती करण्यासाठी आलो आहे. गुलाबराव पाटलांचा इथं काही स्वार्थ नाहीये, पण एक वेळ दाखवून द्या की सर्वसाधारण माणूस सुद्धा पंचायत समितीच्या खुर्चीवर बसू शकतो. ही ताकद आमच्यामध्ये, ही दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे. मला खात्री आहे, मला विश्वास आहे तुम्ही माझ्या शब्दाचा अपमान करणार नाही. अरे एक वेळेस या सर्वसाधारण माणसाला तुम्ही पंचायत समिती आणि जिल्हा परिषद मध्ये पाठवाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. वेळ भरपूर झाला आहे. तुम्हाला उदंड आयुष्य देव, बलंड शक्ती देव. 31 तारखेला जागर राहण्याची, 30 तारखेला जागर राहण्याची शक्ती देऊ. आलेले पैसे घेण्याची शक्ती देऊ. माझी आठवण आपल्याला राहो माझ्या पार्टनरशिपची. 1 तारखेला बरोबर मतदान करा आणि 2 तारखेला काँग्रेस राष्ट्रवादीचा सत्यानाश करा, हीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.